पुढच्या बातमीकडे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटून अपघात झालाय। पहाटे 5 वाजता ही अपघाताची घटना घडली। सुदैवाने यात चालक किरकोळ जखमी झालाय। दरम्यान पहाटेपासून महामार्गावरची वाहतूक ही विस्कळीत झाली होती। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती जो आहे तो अपघात झालेला आहे। गाडीचा टायर फुटल्यामुळे जो आहे तो अपघात झालेला आहे। साधारणतः 5 ते 6 किलोमीटर ज्या वाहनांच्या रांगा आहेत त्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती ज्या आहेत 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। आज 11 वाजता जे आहे विद्यार्थ्यांचे अनेक अभियांत्रिकी क्षेत्रातले विद्यार्थी असतील किंवा जेईचे विद्यार्थी असतील त्यांचे जे आहेत ते पेपर आहेत। या ठिकाणी जे आहेत त्या कांद्याच्या ज्या गोणी आहेत त्या पलटी झालेल्या आहेत। साधारणतः 600 गोणी ज्या आहेत त्या पलटी झालेल्या होत्या। तुम्ही इथं दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत ते स्वतः जे आहेत त्या कांद्याच्या गोण्या ज्या आहेत त्या उचलत आहेत। आपल्यासोबत ट्रॅफिकचे पोलीस उपनिरीक्षक आहेत। साहेब, किती वाजता अपघात घडलेला काय सांगाल? साधारणतः सकाळी 5 वाजता अपघात घडलेला आहे आणि अपघात झाला तर आम्ही 5:15 वाजता दाखल झालो। तर वाहतूक जे आहे वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून वाहतूक सर्व्हिस रोडने वळवलेली आहे। अंदाजा ट्रॅफिकचे 10 कर्मचारी त्यासाठी तैनात केलेले आहेत आणि तसेच जो गोण्या कांद्याच्या पडलेल्या होत्या खाली तर त्या नेण्यासाठी मार्केट यार्डचे संबंध साधून त्या ठिकाणचे लेबर लोक येऊन इथल्या व्यापाऱ्याकडे सदरचा कांदा देण्याचा त्या ज्याचा माल आहे त्या व्यापाऱ्यांनी ठरवलं असल्यामुळे त्या ठिकाणी सदरचं माल वाहतूक करत आहोत। तसेच जे नागरिक आहेत देशप्रेमी नागरिक ते स्वतः या ठिकाणी कांद्याच्या गोण्या साईडला घेण्यासाठी मदत करत आहेत। तर थोड्याच वेळामध्ये हे कांद्याच्या गोण्या साईडला झाल्यानंतर पलटी झालेला ट्रक बाजूला करून हायवे आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। अगदी काही वेळात जे आहेत ते जो कांद्याच्या गोण्या बाजूला करून जो आहे तो हायवे व्यवस्थित सुरळीत करू असं जे आश्वासन आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं, ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी दिलं। आपल्यासोबत ज्या वाहनाचा वाहन चालवत होता तो वाहन चालक आहे। दादा, कितने बजे एक्सीडेंट हुआ था, क्या हुआ था एग्जैक्टली? इसका पहले टायर आर्ड निकला। टायर आर्ड निकलने के बाद में इसका अनबैलेंस होने से टायर फट गया, गाड़ी गिर गई। कहाँ से कहाँ जा रहा था ये ट्रक? औरंगाबाद से बेंगलोर। हा वाहन चालक है जो कि जख्मी झालेला है। भाई साहब, आपने अस्पताल में वगैरह जाके आए हैं क्या? आपके साथ वाले लोगों को कुछ मतलब लगा है क्या? क्या आपको ही लगा है? मेरे ही लगा है। इसके वैसे दिखाई नहीं दे रहा, गुमचोट है इसके। अच्छा। हाँ। आज JEEचा जो पेपर आहे त्या विद्यार्थ्यांना या पेपरला प्रचंड अडचणींना सामोरं जावं देखील लागलं, कारण सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालेला आणि 5 ते 6 किलोमीटर ज्या आहेत त्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ST बसेस असतील किंवा अन्य ज्या खाजगी गाड्या असतील, 2 चाके असतील, 4 चाके असतील, या देखील ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।